आम्हाला फक्त मला मोबाईल यार नीचे करून गेलं का सगळे हे काही आता आणखीन काहीच राहत नाही काहीच राहत नाही आता काहीच राहत नाही. अरे नको थांब ना जरा थांब ना गडबड नको ना करू जरा त्यांच्या बोलू द्या ना मला गडबड नाही थांब आता जर पाऊस पडला साहेब सगळं नाचून जाते. आता तर पडलं सगळं गेलं आता काय राहिलं नाही काय राहिलंय काही सुद्धा राहिलं नाही सगळं गेले 90% गेले आता हाय ती पण पाऊस जर पडला तर काहीच राहत नाही सगळं संपत आहे. काय महागाव शेतकरी जगायचं कसं साहेब? प्रार्थना करूया बाबा तू तरी मदत कर कृपा कर शेतकरी ते सगळ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सगळी लोक येत राहतील परत येईल साहेबांना पाहू पण भीड सोडू नका साहेब एवढं आपली सगळी लोक तर आहेतच काल मुख्यमंत्री लातूरला आले होते काल मुख्यमंत्री लातूरला आले पण तुम्ही कसली घोषणा केली नाही आणि डायरेक्ट गोव्याला निघून गेले तर याबद्दल तुमचं मत काय? आज गोव्याला आहे मला शेतकरी ठीक आहे दादा काडगावमधली दृश्य आपण पाहताय ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येत संपूर्ण पाहणी जी आहे ती केलेली आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते समजून घेतलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. बोल ना बोल काय नाव भगवान अंकुश मस्के घाटकोपरला कुठे राहतात घाटकोपरा रमाबाई कॉलनी. बरं मला परवडतं का इथं यायला? परवडतंय का यायला 10,000 रुपये इथं खर्च करायचा काय परवडणार? एकरी 50,000 रुपये देऊन बी मला उपकार नाहीत सरकारचे. तुम्ही सांगा तुम्ही सांगा आम्हाला परवडेल का? ऐका एक काम करा तुम्ही एक बरं केलं सांगितलं की तुम्ही रमाबाई नगरला राहता जरा तुम्ही ऐका या सगळ्या गोष्टी लावून सांगते. या सगळ्या लोकांचं म्हणणं मला येऊन मुंबईत सांगत जा आणि आता या दादाने जे सांगितलं ना की हेक्टरी आता पहिली सुरुवातीला तात्काळ मदत म्हणून हेक्टरी 50,000 रुपये पहिली एवढी तरी होती आलं लक्षात आणि मग आपण एक एक गोष्टी करत जाऊ पण तुम्ही यांच्या सोबत राहून मला कळवत राहा. महागून काढाल इकडे भाऊ बघाय फोटो काढा तुम्ही हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मिळावी असं शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि लातूरच्या काडगावमध्ये ठाकरेंकडून नुकसानीची संपूर्ण पाहणी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा ज्या आहेत त्या त्यांच्यापुढे मांडलेल्या आहेत. काल लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली होती. आज उद्धव ठाकरे यांच्याकडून या ठिकाणी पाहणी केली जाते. आज दिवसभरात